मांगीवर बाबा हे आमचं श्रद्धास्थान आहे। एखाद्याच्या माईला बापाला आणि भावाला जर मुळव्यात पुरलं तर ते ठिकाण आमचं श्रद्धास्थान होऊ शकत नाही का? शेतकऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, बरोबर, पण कामगाराकडे कुठं लक्ष आहे? बाबासाहेब म्हणाले अंधश्रद्धा बाळगू नका। अण्णाभाऊनी मर्याईचा गाडा लिहिलेला आहे। आमच्या समाजाचे मातांग ऋषी विद्वान होते, पंडित होते, विख्यात होते। अण्णाभाऊच्या आणि बाबासाहेबांच्या सिद्धांताला जो काही नावबोट ठेवतोय तो दुलाऱ्या मागच समजायचा। कुणाला विद्यापीठामध्ये जे शिक्षण मिळतंय ते अण्णाभाऊला ज्ञानसाठेकडे शिक्षण मिळालं। बार्टीमध्ये किती मुलं आहेत मातांग समाजाची? कोणीच नाहीत। जग अण्णाभाऊला ओळखतंय। रशियामध्ये अण्णाभाऊचे पूजक लोक आहेत। मग ह्या चिपड्या लोकांना म्हणजे बरेचसे मातांग समाजाची माणसं असे आहेत की चलो बुद्ध की ओर म्हणतात, काही माणसाला वेड्यात काढतात। तो इंग्रजाच्या छाताडावर नाचणारा माझा बाप आहे। यादीत नाव ठेवलं काय नाही ठेवलं काय आम्हाला काही फरक पडत नाही। मास्तर बदाबद मारतेत, काहीच येत नाहीत। 8वी 9वी पर्यंत काही जातात। जे लवजी साळवेच्या नावानं प्रत्येक मातांगवाड्यामध्ये प्रायव्हेट वर्ग चालले पाहिजेत। नमस्कार मित्रो, आज 1 ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा दिवस आणि या जयंतीच्या दिवसाच्या निमित्तानं आज आपण डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जीवन वृत्तांत जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्र, माझ्यासोबत आहेत प्राध्यापक तुकाराम हार्गिले सर, ज्यांचं साहित्यिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे। बरीचशी त्यांची पुस्तकं आहेत आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी एक प्रमुख व्याख्याता म्हणून बोलावलं जातं। असे तुकाराम हार्गिले सर एका साहित्यिकाकडूनच अण्णाभाऊंचा जो जीवन वृत्तांत आहे आपण पाहणार आहोत। कारण अण्णाभाऊंचं सुद्धा संपूर्ण आयुष्य लिखाणामध्ये गेलं, साहित्याच्या क्षेत्रात गेलं। त्यामुळं अण्णाभाऊंची ओळख एका साहित्यिकाकडून करून देणं मला वाटतं खूप संयुक्तिक होईल। त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून तुकाराम हार्गिले सर जे की साहित्यिक आहेत त्यांच्याकडून अण्णाभाऊंच्या जीवनावर आपण बऱ्यापैकी माहिती घेणार आहोत। सर, जय लहूजी। जय लहूजी, जय अण्णा। या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो। सर, तुम्ही एक साहित्यिक आहात आणि साहित्यिकाच्या तोंडून मला वाटतं अण्णाभाऊंचा जो काही जीवन वृत्तांत आहे सांगितलं तर मला खूप योग्य वाटतं। तुमचा थोडक्यात परिचय या व्हिडिओमध्ये या आमच्या दर्शकांना द्या आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाबद्दल एकूणच तुम्ही काय सांगाल? जय लहूजी, जय अण्णा। मी माजी प्राचार्य तुकाराम हार्गिले सामाजिक चळवळीमध्ये लवजी साळवे कर्मचारी संघटनेमध्ये काम करतोय। सत्यशोधक कामगार संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे। समतावादी साहित्य परिषदेमध्ये काम करतोय। अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेचा मी लातूर जिल्हा सरचिटणीस आहे। शिक्षक साहित्य संघटनेचा जिल्हा कोषाध्यक्ष आहे। मराठवाडा साहित्य परिषदेचा मी कायम सदस्य आहे। मी साहित्य क्षेत्रात वावरत असताना अण्णाभाऊचे भाऊ शंकरभाऊ साठे यांच्या सहवासात आलो आणि साहित्याचे धडे गिरवायला शंकरभाऊमुळे मी शिकलो। शंकरभाऊच्या सहवासात राहून निवडुंगात उगवलेला सूर्य अण्णाभाऊ हे पुस्तक लिहिलं। त्याच्यानंतर शब्द बलदंडाचे गीत वादळांचा काव्यसंग्रह लिहिलो आणि पहिलं पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे वारसदार अण्णाभाऊ हे पुस्तक लिहिलं। नंतर गौरवगाथा नवरत्नांची हे पुस्तक लिहिलं। मानवतेच्या महामाया असे माझे 6 पुस्तकं लिखित आहेत आणि मी साहित्य क्षेत्रात वावरतोय आणि अण्णाभाऊच्या साहित्याच्या पाऊल वाटेवर चालत असतो। तुम्ही मला जे अण्णाभाऊंच्या साहित्याविषयी जे प्रश्न विचारलेला होता त्याविषयी मी तुम्हाला अण्णाभाऊविषयी माहिती सांगतो। अण्णाभाऊ म्हणाले, माझा फकीरा वाचन करा, त्यात तुम्हाला क्रांतीचे पुंजके सापडतील आणि क्रांतीच्या पुंजक्यात वर्णव्यवस्थेवर वार करण्यासाठी शस्त्र सापडतील। तर अण्णाभाऊंनी हा फकीरा लिहिला। या फकीरामध्ये समता, बंधुता, एकता हे अण्णाभाऊचा फकीरा म्हणजे संविधानावर आधारित अण्णाभाऊचा फकीरा आहे। संविधानामध्ये जे काही मूल्य आहेत तेच अण्णाभाऊंना आपल्या फकीरामध्ये सांगितलेले आहेत। विषमता दूर करण्याचं अण्णाभाऊचं साहित्य आहे। फकीरा असेल, आवडी असेल, माकडीचा माळ असेल, बरबाद्या कंजारी घ्या, डोळे कथा असेल, हे विषमता दूर करणारे किंवा इथलं समाजामधलं चित्र रेखाटणार, समाजातलं चित्र सांगणार ओजोड साहित्य आहे। आज अण्णाभाऊची जयंती आहे। अण्णाभाऊंनी इथल्या विषमतेवर प्रहार केलेला आहे। विषमतावादी संस्कृती कशी इथल्या मानवाला, मानव जातीला, बहुजनाला कशी घातक आहे ते साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच आज जयंतीच्या माध्यमातून सांगतो की अण्णाभाऊंनी
रशियाच्या अनुभववाणीवरून जगाला भारताला संदेश दिला आहे की पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकाच्या तळहातावर तरलेली आहे. हा संदेश अण्णाभाऊंनी रशियाच्या नभोवाणीवरून दिलेला आहे. तर अशा पद्धतीने अण्णाभाऊचं साहित्य म्हणजे समतावादी साहित्य आहे. सर 16 ऑगस्ट 1947 म्हणजे भारत देश स्वातंत्र्य झालेल्या दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊंनी एक खूप मोठा मंत्रालयावर मोर्चा काढला कामगारांना घेऊन की बाबा ये आजादी झूठी है देश की जनता भूकी है, असं त्यावेळी म्हणलं होतं की हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते खोटं आहे वगैरे वगैरे. मग मला हे तुम्हाला विचारायचं आहे की अण्णाभाऊंच्या वेळेसची जी परिस्थिती होती देशातली आणि आजची जी परिस्थिती याच्यामध्ये काय बदल झाले तुम्हाला असं वाटतंय का? अण्णाभाऊंनी जे स्वातंत्र्य मिळालेल्या दुसऱ्या दिवशी जे मोर्चा काढला विधान भवनावर, ते अण्णाभाऊचा खरोखरच हे आजादी झुटी है देश की जनता भुकी आहे, तंतोतंत आजही तेच परिस्थिती आहे. काही बदल झाला नाही. काळ बदलला पण परिस्थिती बदललेली नाही. अशा कोणत्या गोष्टी वाटतात की सर ज्या बदल झाले नाही त्या गोष्टीमध्ये? आजही शिक्षणाचा प्रश्न आहे. ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची परिस्थिती आहे तशीच आहे. त्याच्यानंतर आजही लोकांना घरदार नाहीत, विषमतावादी आहे, लोक कामगार मिळत नाही. आजही मजूरदार भुकाच आहे, उपाशीच आहे. मजूरदाराला काम मिळत नाही. बराचसा कामगार काम मिळत नाहीत म्हणून शहराकडे जातात, शहराकडे नाही. बेकारी वाढलेली आहे. ग्रामीण भागातली दलितांची सामान्य कामगारांची परिस्थिती बदललेली नाही, सुधारलेली नाही. बेकारी वाढत आहे. आज ग्रामीण भागातल्या कामगारांना लेकरांना शिकवायची परिस्थिती नाही. आज खाजगी शाळा सगळीकडे बुजबुज निघालेल्या आहेत. त्या शाळेमध्ये ग्रामीण भागातला मजूरदार त्या शाळेमध्ये मुलांना आपल्या टाकू शकत नाही आणि खायला मिळत नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणसं जगत आहेत. सर एवढा काळ पुढे गेलेला असताना सुद्धा तुम्ही म्हणता की जशाच तशी परिस्थिती आहे. मग याला कारणीभूत कोण आहे असं वाटतं सर तुम्हाला? याला कारणीभूत इथलं प्रशासन आहे. प्रशासनाचं ग्रामीण भागातील कामगाराकडे लक्ष नाही. आज शेतकऱ्याला मोदीचे पैसे मिळतात, देवेंद्र फडणवीस साहेबाचे पैसे मिळतात, पण कामगाराचं काय? शेतकऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, बरोबर, पण कामगाराकडे कुठं लक्ष आहे? कामगाराचा प्रश्न मोठा आहे, म्हणून आज कामगार बेजारीत आहे. आता शेतकऱ्याचे असेल परिस्थिती, पण शेतकऱ्याला काय काय ना नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्याला पैसे देत आहेत, पण ज्यांना शेती नाही, राहायला घरी नाही, अशा परिस्थितीत जगणाऱ्या माणसाचं काय? बरोबर. म्हणून हे परिस्थिती काही बदल झालेला. सर अण्णाभाऊंनी दुसरं एक वाक्य सुद्धा म्हणलं होतं शासन व्यवस्थेवर आधारलेलं. ते खूप प्रसिद्ध वाक्य आहे की इथली न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली, मी न्याय मागू कोणाकडे वगैरे वगैरे. हे जे काही वाक्य आहे त्यावर तुमचं काय मत आहे? आजही समाजामध्ये जे काही ज्वलंत प्रश्न आहेत, पीडित लोक आहेत, त्यांना कुठंच न्याय मिळत नाही. सर तुम्ही आताच म्हणलं की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या, श्रमिकांच्या, शेतकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. हा संदेश रशियाच्या नभोवाणीवरून अण्णाभाऊंनी दिला होता असं म्हणलं होतं. खरं तर हा संदेश अंधश्रद्धेतून बाहेर पडायला सांगतो. मग मातंग समाजाची जर अवस्था पाहिली सर, तर तुम्हाला वाटतं का मातंग समाज याच्यातून बाहेर पडलाय? कारण सर काही लोक म्हणतात की मातंग समाज पुढारलेला आहे, मातंग समाज अंधश्रद्धेच्या बाहेर पडलाय. तर काही लोक मातंग समाजामधलेच म्हणतात की आमचा समाज अजूनही मागास आहे वगैरे वगैरे. हे संभ्रम नेमकं खरं काय ते कळायला तयार नाही. तर काय सांगाल तुम्ही याच्यावर? मातंग समाजावर उन्ह दुनं बोललं जाते. मातंग समाज अंधश्रद्धेत आहे, पण ते साफ खोटं आहे. मातंग समाज आता अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला नाही, त्याच्या बाहेर पडलेला आहे. घराघरात शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पेरली जाते. पूर्वी होतं ते, पण आता अलीकडे समाज हा अण्णाभाऊच्या विचारधारेवर चालतोय. देव भोळे अण्णा समाज राहिलेला नाही. शिक्षण हे सर्वात महत्वाचं आहे. अण्णाभाऊने हिरेनं गाढव खाल्लं या कथेतून मातंग समाजाला, सर्व समाजाला शिक्षणाचा अण्णाभाऊने संदेश दिलेला आहे. अलीकडे आता मातंग समाज हा मरेमाय, पोचेमाय, मसोबा यांच्या पाठीमाग न लागता शिक्षणाच्या पाठीमाग समाज लागलेला आहे. पूर्वी देवभाळा समाज होता. सर्वच अनेक जाती धर्माचे मानत असतील, पण हा समाज आता थोडा मोरुमाईपासून, मसोबापासून, पोचेमाईपासून हे जे काही देवता आहे, देवदेवता आहेत, याच्यापासून मातंग समाज हा थोडा दूर गेलेला आहे.
आणि शिक्षणाकडे वळलेला आहे. प्रत्येक मातंगवाड्यातील मुलं पाठ्यपुस्तक घेऊन शाळेकडे धाव घेत आहेत. शिक्षणाकडे समाज वळलेला आहे. म्हणून समाजाला आता मातंग समाजाला अंधश्रद्धेकडे वळला म्हणता येणार नाही. सर, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, हे जे गीत आहे खूप प्रसिद्ध आहे अण्णाभाऊंचं. या गीताकडे तुम्ही कसं पाहता सर? या गीताकडे मी अशा पद्धतीने पाहतो की बाबासाहेबांची विचारधारा पेरण्यासाठी मला जणू बाबासाहेबांनी सांगितलेलं असं, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. म्हणजे बाबासाहेबांचे प्रत्येक सिद्धांत अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मांडण्याचं काम केलेलं आहे. बाबासाहेब म्हणाले खूप शिका. अण्णाभाऊंनी हिरेनं गाढव खाल्लं नावाची कथा लिहिलेली आहे शिक्षणावर. बाबासाहेब म्हणाले जुन्या आचार विचारांना झुंगारून द्या. अण्णाभाऊंनी सापळा नावाची कथा लिहिली. बाबासाहेब म्हणाले अंधश्रद्धा बाळगू नका. अण्णाभाऊंनी मर्याईचा गाडा लिहिलेला आहे. म्हणजे प्रत्येक सिद्धांतावर अण्णाभाऊंनी बाबासाहेबाच्या प्रत्येक सिद्धांतावर प्रत्येक विचारधारेवर अण्णाभाऊचं साहित्य आहे. अण्णाभाऊच्या प्रत्येक पुस्तकावर बाबासाहेबाची विचार पेरण्याचं काम अण्णाभाऊने केलेलं आहे. म्हणून जग बदल घालून घाव माझं सांगून गेले भीमराव हे तंतोतंत अण्णाभाऊला लागू पडते. बाबासाहेबाची पूर्ण विचारधारा अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. थोडस मला सेन्सिटिव्ह याबाबत या प्रश्नाबद्दल विचारावं असं वाटतं. अण्णाभाऊनी तर म्हणलंय की बाबा जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, पण सध्याची थोडीफार जर कंडिशन पाहिली सर, मातंग समाजामध्ये थोडेफार असे काही लोक आहेत की हा सिद्धांतच आम्हाला मान्य नाही. अण्णाभाऊने असं म्हणलं असेल पण आम्ही बाबासाहेबाला मानत नाही, हे गीतच आम्हाला मान्य नाही, असं काही लोक म्हणतात मातंग समाजातले. त्यांच्यासाठी तुम्हाला काय सांगायचंय? मातंग समाजातले लोक असं तर म्हणूच शकत नाही. एखादा असेल नाही सर, सोशल मीडियावर जर बघितलं तर भरपूर लोक आहेत असे सर की जे ह्या सिद्धांताला आम्ही मानतच नाही म्हणतात. नाही म्हणजे त्यांच्या डोळ्यातच खूप हे गीत जणू काही. मी सांगू का, बाबासाहेबाची विचारधारा म्हणजे जे काही लोक म्हणत आहेत त्या लोकांना अण्णाभाऊ कळले नाहीत आणि बाबासाहेबही कळले नाहीत असंच म्हणावं लागेल. बरोबर आहे, बरोबर आहे. बाबासाहेबाची विचारधारा अण्णाभाऊनी पेरलेली आहे. ते मग जो मांगा असेल तो दुलाऱ्या मांगा असेल. अण्णाभाऊने ज्यावेळेस जोगणी नावाची वाटेगावात जत्रा भरते आणि जोगणी पळवण्यासाठी, जोगणी जर या गावात त्या गावाला पळवली तर त्या गावची यात्रा बंद होते, दुसऱ्या गावाला चालू होते. त्या जोगणीच्या यात्रेत दुलाऱ्या माग येऊन बसला होता पाटलाच्या वाड्यात. वाटेगावची जोगणी पळवण्यामध्ये मदत करण्यासाठी तो दुलाऱ्या माग होता. तसा हेही अण्णाभाऊच्या आणि बाबासाहेबाच्या सिद्धांताला जो काही नावबोट ठेवतोय तो दुलाऱ्या मागच समजायचा. म्हणजे मातंग समाजातले काही बेईमान लोक त्याला दुलारे म्हणायचं. दुलारे म्हणजे अण्णाभाऊला त्रास देणारे, फकीराला त्रास देणारे अशा लोकांना अण्णाभाऊचा आणि बाबासाहेबाची विचारधारा काय समजू शकते? बरोबर आहे का नाही? आज बाबासाहेबाच्या पाऊल वाटेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे वारसदार अण्णाभाऊ. तर अण्णाभाऊ बाबासाहेबाचे सिद्धांत अण्णाभाऊनी कुठं कुठं मांडले, कोणकोणत्या साहित्यात मांडले ते मी आता सांगितलेलं आहे तुम्हाला. प्रायश्चित नावाची कथा अण्णाभाऊने लिहिली. सीलवान व्हा हे बाबासाहेबाचा सिद्धांत अण्णाभाऊने दिलेला आहे. म्हणजे समग्र साहित्य, म्हणजे जे काही लोक बोलतात त्यांनी अण्णाभाऊचं साहित्य न वाचता बोलले असतील किंवा बाबासाहेबाचे सिद्धांत त्यांना कळले नसतील असेच लोक अण्णाभाऊला आणि बाबासाहेबाला बोलू शकतात. बाबासाहेबांचे आदर्श स्थान आहे. बाबासाहेब सूर्य आहे आणि हा सूर्य झाकल्याने झापू शकत नाही. जो हा सूर्य आहे तो दिवसा प्रकाश देतो, पण बाबासाहेब जे आमचे सूर्य आहेत रात्रीच्यालाही प्रकाश देतात आणि दिवसाही प्रकाश देतात. म्हणून बाबासाहेबाची कुणी बराबरी करू नये आणि बाबासाहेबाला आणि अण्णाभाऊला कुणी उन्हं मातंग समाजाने करू नये. बाबासाहेबाच्याच विचारधारेवर मातंग समाजानं चालण्याचा प्रयत्न करावा आणि ते विचारधारा अण्णाभाऊने सांगितलेले आहे. त्या अण्णाभाऊच्या विचारधारेवर मातंग समाज चालतोय, चालत आहे आणि अशा बोलणाऱ्याकडे मातंग समाजानं लक्ष देऊ नये. सर, आता एक खूप महत्वाचा प्रश्न मला विचारावा असं वाटतो. अण्णाभाऊ 1.5 दिवस शाळा शिकलेले आहेत असं म्हटलं जातं आणि 1.5 दिवस शाळा शिकून सुद्धा एवढी मोठी ग्रंथसंपदा कशी निर्माण झाली? मला वाटतं जगामध्ये असं कुठलं उदाहरण नसेल की 1.5 दिवस शाळा शिकून एवढी मोठी ग्रंथसंपदा. जगातलं आश्चर्य असं मला वाटतं.
पण मला थोडं पुढे जाऊन विचारावं असं वाटतं की अण्णाभाऊंचं नेमकं शिक्षण काय आहे सर, याच्यावर तुम्ही काही सांगू शकाल का? मी अण्णाभाऊच्या शिक्षणाविषयी मला माहिती असलेली सांगतो. अण्णाभाऊचे भाऊ शंकर भाऊ साठे यांच्या सहवासात मी नांदेडचे शाहीर घंटेवाड यांच्याकडे शंकर भाऊ आलेले होते. तसेच उदगीरला माजी आमदार राम गुंडिले साहेब यांच्याकडे शंकर भाऊ आले होते. त्यांच्या सहवासात राहून मी एक डायरी लिहिलेली आहे. म्हणजे शंकर भाऊनं मला अण्णाभाऊच्या शिक्षणाविषयी माहिती दिलेली आहे. ज्यावेळेस अण्णाभाऊचं परिवार मुंबईला गेलं, भाऊ साठे, वालूआई, अण्णाभाऊ, शंकर भाऊ, वालूआई सगळे हे मुंबईला गेल्यानंतर भायखळ्याला बीबी चाळ या ठिकाणी राहिले खोली घेऊन. आणि तिथंच अण्णाभाऊकडे पुनवतचा मार्तंड खंडोबा भगत हा येऊन राहिला. हा कापडाचा व्यापारी होता आणि त्या पुनवतच्या व्यापाऱ्याला, या मार्तंड खंडोबा भगतला एक हाताखाली कपडे वाहणारा मुलगा पाहिजे होता. मग यानं काय केलं, अण्णाभाऊला सोबत घेतलं आणि मग अण्णाभाऊ आणि मार्तंड भगत हा वरळीला गेले कपडे विकत. आणि अण्णाभाऊ रोडवरून हाक मारत होते कपडे घ्या म्हणून. आणि पलीकडल्या बाजूला ज्ञानू साठे उभारून बघत होता. ज्ञानू साठेला हा ओळखीचा पोरगा दिसला आणि म्हणून ज्ञानू साठे हा अण्णाभाऊच्या जवळ आला. आणि जवळ आल्यानंतर त्यांनी काय केले, तू कुठला, मी वाटेगावचा, कुणाचा, भाऊ साठेचा, असं ओळख झाली. ओळख झाल्यानंतर मग ज्ञानू साठेनं मार्तंड भगतला आणि अण्णाभाऊला आपल्या घरी घेऊन गेला. दुपारी जेवण खावण केले आणि मग तेव्हापासून काय झालं, काही दिवसाला या मार्तंड भगतला चिनी व्यापाऱ्याची पैशाची बॅग सापडली. आणि पैशाची बॅग सापडल्यानंतर मग मार्तंड भगत म्हणाला भाऊ साठेला, मला मुंबई पावली, म्हणून तो मुंबईकडे निघून गेला. भाऊला पैसे दिले, अण्णाभाऊला दिले आणि तो निघून गेला. निघून गेल्यानंतर मग अण्णाभाऊ ज्ञानू साठेच्या घरी पुन्हा पुन्हा जाऊ लागले. मग ज्ञानू साठे कोण होते, ज्ञानू साठे हरिविजय, पांडव प्रताप सगळं धर्मग्रंथ मुखपाठ होते. मग अण्णाभाऊ दर दिवशी नोकरी गेल्यामुळे व्यापाऱ्याच्या सोबत राहून 1 रुपया महिना पैसे मिळत होते. ती नोकरी गेल्यामुळे पुन्हा अण्णाभाऊ ज्ञानू साठेकडे वरळीकडे जाऊ लागले. आणि मग वरळीकडे गेल्यानंतर ज्ञानू साठे हा अण्णाभाऊला शिकवू लागला, शिक्षण देऊ लागला. ज्ञानू साठे पुढे म्हणायचे, अण्णाभाऊ पाठीमाग म्हणायचे. जे काही शिक्षण दिलं ज्ञानू साठेनं दिलेलं आहे. अण्णाभाऊ ज्ञानू साठेकडे वरळीला सतत 2-3 वर्ष गेले. अण्णाभाऊ ज्ञानू साठेकडे जात असताना वालूआई अण्णाभाऊला भलं बुरं म्हणायचे, भाऊ साठे म्हणायचे, कुठं चालाच की. पण अण्णाभाऊ आपल्या भावाकडे ज्ञानू साठेकडे राहून शिक्षण शिकत होते. कुणाला विद्यापीठामध्ये जे शिक्षण मिळतंय ते अण्णाभाऊला ज्ञानू साठेकडे शिक्षण मिळालं. या ज्ञानू साठेला पिटी वादक होते, ढोलकी वादक होते आणि संगीतकार होते, गीतकार होते. याच्याकडून सगळे धडे अण्णाभाऊला मिळाले. म्हणून ज्यांना माहित नाही त्या अण्णाभाऊला 1.5 दिवस शाळेत गेले म्हणतात. पण 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस एवढं प्रचंड प्रख्यात प्रचंड साहित्य कसं लिहू शकतात? तर अण्णाभाऊ ज्ञानू साठेकडे शिक्षण घेतलेले आहेत. सतत 2-3 वर्षे शिक्षण घेतल्यामुळे अण्णाभाऊ प्रवीण झाले. अण्णाभाऊ त्याच्यामध्ये प्रगल्भ साहित्य लिहू शकले. अण्णाभाऊ विषयी जे काही लोक 1.5 दिवस शाळेत गेले आणि शिकले म्हणतात हे सगळं थोतांड आहे. म्हणून अण्णाभाऊ एवढं साहित्य लिहू शकले. सर, मांगीर बाबा आणि मातंग ऋषी हे जे पात्र आहेत, म्हणजे मांगीर बाबाला आणि मातंग ऋषीला संपूर्ण मातंग समाज अगदी पूजनीय मानतो आणि जीव की प्राण मानतो. खरं तर यांचं स्थान मातंग समाजामध्ये खूप वरचं आहे, मोठं आहे. पण मांगीर बाबा असतील, मातंग ऋषी असतील, ही जी पात्र आहेत ती अंधश्रद्धेतली आहेत. यांना काही पुरावा नाही, याच्यामुळे समाज अंधश्रद्धेत चालाय असं काही लोक म्हणतात. यावर तुम्हाला काय म्हणायचं सर? कथासरिता जे धर्मग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम महाराजांची गाथा आहे, या कथासरितेमध्ये मातंग ऋषीच्या कथा आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये मातंग समाजाचा उल्लेख आहे. तुकाराम महाराजाच्या गाथेमध्ये मातंग समाजाचा उल्लेख आहे. या सर्व धर्मग्रंथात मातंग समाजाचा उल्लेख म्हणजे अंधश्रद्धा आहे का? या ग्रंथामध्ये मातंग ऋषीच्या कथा आहेत, ही अंधश्रद्धा आहे का?
मातांग ऋषीनं, म्हणजे आमच्या समाजाचे मातांग ऋषी विद्वान होते, पंडित होते, विख्यात होते, आणि ते राजे लोकायला त्या काळातल्या लोकांना शिक्षण देण्याचं काम करत होते, ज्ञानदान करण्याचं काम करत होते. म्हणजे मातांग समाज अडाणी होऊ शकतो का? मातांग ऋषीनं मांगलिका नावाच्या राजकुमारी बरा विवाह करून घेतला आणि मांड्या नावाचा मुलगा त्यांना जन्मला. त्या मांड्या नावाच्या मुलानं वाराणसीचं जे काशी वाराणसीला जे शिव मंदिर आहे ते मांड्यानं बांधलं, मातांग ऋषीच्या मुलानं बांधलेलं आहे. हे काय अंधश्रद्धा होऊ शकते का? मग वाराणसीचं जे शिव मंदिर आहे ते खोटं आहे का? किंवा जेवढे काही धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथात, प्रत्येक धर्मग्रंथात मातांगाचा उल्लेख आहे. आणि आमच्या मातांग ऋषीनं शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे शिक्षण देऊन पंडित बनविले, विद्वान बनविले, श्रीकृष्णाला बनवलं. सौरजे राजे रजवाडे लोक होते, त्यांना ज्ञानदान देण्याचं काम या मातांग ऋषीने केलेलं आहे, मातांग समाजातल्या पंडित लोकांनी केलेलं आहे. म्हणजे ते काय अंधश्रद्धा होऊ शकते का? नाही सर, तुम्ही म्हणलात त्या पद्धतीनं रामायणामध्ये मातंग ऋषी होते, महाभारत वगैरे, पण रामायण आणि महाभारत हे जे ग्रंथ आहेत ते महाकाव्य आहेत आणि ते ऑथेंटिक नाहीत असं पण म्हणलं जातं. आर्किओलॉजिकल एव्हिडन्स ज्याला म्हणतात, फिजिकल एव्हिडन्स, हिस्टॉरिकल एव्हिडन्स, जिओलॉजिकल एव्हिडन्स, ज्याला ऐतिहासिक म्हणा, पुराण वस्तुशास्त्रीय पुरावा, भौगोलिक पुरावा, जे काही म्हणतात ऐतिहासिक पुरावा, म्हणजे ह्या गोष्टीला पुरावाच नाहीत असं म्हणलं जातं. त्यामुळे तुमचा मातंग ऋषी सुद्धा खोटा आहे असं म्हटलं जाते. आता सध्या रामायण जे गावोगाव रामायण लावलं जातं ते काय खोटं आहे का? जे काही धर्मग्रंथ आहेत, ज्यांना रामायण कळलेलं नाही ते लोक म्हणत असतील रामायणामध्ये कसं म्हणता येईल. रामायण जे ग्रंथ आहे त्या ग्रंथात मातंग ऋषीचा उल्लेख आहे. पण पुढे जाऊन असं पण म्हणलं जातं, तर मला आठवलं म्हणून सांगतो, रामायण मुळात जातक कथेतून आले, ज्या बुद्धाच्या कथा होत्या असं पण म्हणलं जाते. आणि पूर्वाश्रमीचा मातंग हा पूर्वाश्रमीचा बुद्ध होता, बौद्ध होता असं पण म्हणलं जातं. रामायण हे मुळातच जातक कथेतून आलंय असं म्हणलं जातं. नाही, आता हे म्हणणं म्हणजे चुकीचंच आहे. तर रामायण महाभारत आहे. बौद्ध धर्मामध्ये मातंग समाज हा काय होता? पूर्वाश्रमीचा बौद्ध आहे. त्याची तुम्हाला कथा सांगतो. प्रकृती मातांगीन चांडालीन ही गावातून पाणी घेऊन जात होती आणि गावातून आनंदा बाहेर जात होता. तिनं पाणी घेऊन घरी येत होती. पाणी मागितली आनंदाला, तथागताच्या बंधूला. त्यावेळेस तो म्हणला मला पाणी देते. मी मातांगीन आहे, चांडालीन आहे, तर मी पाणी माझं चालते का? तो म्हणला कोणी राहा, चांडालीन राहा, मातांगीन राहा, मला पाणी चालतंय. मग पुन्हा ती तथागताच्या आश्रमात गेली. त्याच्यानंतर मग तथागताच्या आश्रमात जाऊन तथागताच्या हस्ते म्हणजे गौतम बुद्धाच्या हस्ते त्या चांडाळणीनं बौद्ध धर्म स्वीकारला. हे खोटं जातक कथा कशा असू शकतात आणि हे खोटं कसं असू शकते? म्हणजे हे चांडालीन मांगीन हे बौद्ध धर्म स्वीकारला, मग सगळंच खोटं होऊ शकते का? बौद्ध धर्मही मग खोटा आहे का? हे मातांगीन चांडालीन तथागताच्या हस्ते बौद्ध धर्म स्वीकारला, मग याला खोटं कसं म्हणता येईल? कुणाला? म्हणजे मातंग समाज पूर्वाश्रमीचा बौद्ध होता. या चांडालीनं जावा, सुमात्रा, मलेशिया, भारताला बौद्धमय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण अलीकडे बौद्ध धर्म जरी त्या पाऊल वाटेवर, आता आमच्या आजीनं बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे आम्ही बौद्धच झालो. आम्हाला बौद्ध धर्म स्वीकारायची गरज नाही. आम्ही माईच्या पाऊल वाटेवर चालण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही पंचशीलाचं पालन करतोय. जे काही तत्व आहेत बौद्ध धर्माचे आम्ही पाळतोय. नाही, मग मला आता सध्या जी कंडिशन निर्माण झालेली आहे, एकूणच परिस्थिती, त्यावर मला असं म्हणावंसं वाटतं की मातंग समाजाने नेमका आता कोणता मार्ग स्वीकारावा, धर्माचा की मग महापुरुषाचा? कारण धर्माचा जर म्हणलो, इतर धर्माचा, तर कार्ल मार्क्स असं म्हणतात की धर्म ही अफूची गोळी आहे, अफूसारख्या नशेसारखी नशा आहे. मग मातंग समाजानं धर्माकडे जावं का महापुरुषाच्या मार्गाकडे जावं? मातंग समाजानं अण्णाभाऊच्या विचारधारेकडे जावं, महापुरुषांच्या विचारधारेवर चालावं असं माझं म्हणणं आहे. बरेचसे मातंग समाजाची माणसं अशी आहेत की चलो बुद्ध की ओर म्हणतात, काही माणसाला वेड्यात काढतात, काही करतात, पण आम्हाला धर्म स्वीकारायची गरज नाही आणि महापुरुषाच्या विचारधारेवर चलू. बुद्धाची जे पंचशील आहे ते विचारधारेवर चलू, अण्णाभाऊच्या विचारधारेवर चलू, बाबासाहेबाच्या विचारधारेवर चलू. बरेचसे असे लोक म्हणतात की आम्ही बाबासाहेबाचे म्हणजे होऊ शकत नाही, पण आम्ही होऊ शकतो. बाबासाहेबाची विचारधारा आम्ही स्वीकारतोय, लोकांना काही वाटो.
मी नामांतर लढ्यामध्ये होतो. जवळजवळ मांगाचे 50 पोरं होते. 22 दिवस येरवडा जेलमध्ये आम्ही गंजी पिली. बाबासाहेबांची विचारधारा स्वीकारली म्हणून तिथे गेलो. नसता आम्ही बाबासाहेबांच्या विचारधारेत नसतो तर येरवडा जेलमध्ये कशाला गेलो असतो. धर्माचा इथं धर्मदुय्यम आहे, विचारधारा महत्वाची आहे. बाबासाहेबांची विचारधारा पकडून मी मांगाचे 50 पोरं घेऊन येरवडा आझाद मैदानावर गेलो. आझाद मैदानावर आम्हाला अटक झाली. माटुंगा ठाण्यामध्ये आम्हाला काही दिवस ठेवण्यात आलं आणि नंतर सजा ठोठावली. येरवडा जेलमध्ये गेलो. बाबासाहेबांच्या विचारधारेमुळे गेलो. इथं धर्माचा प्रश्नच आहे ना. धर्म म्हणजे कर्तव्याचं पालन. जो चांगला वागतो, ज्याचे चांगले विचार आहेत, ज्या विचारधारेवर समाज चालतो ते महत्वाचं आहे. आता मातंग ऋषीचं झालं. मातंग ऋषी होते, वेगवेगळे मुनी होऊन गेले, पंडित होऊन गेले. त्या पंडितांनी त्या काळातल्या राजे रजवाडे लोकांना मातंग ऋषींनी शिक्षण देण्याचं काम केले. आता तुम्हाला मांगीर बाबा लोक म्हणतात, तर त्याविषयी तुम्हाला माहिती सांगतो. मांगीर बाबा हे आमचं श्रद्धास्थान आहे. एखाद्याच्या माईला, बापाला आणि भावाला जर मूळव्यात पुरलं तर ते ठिकाण आमचं श्रद्धास्थान होऊ शकत नाही का. मांगवीर नावाचं गाव आहे. त्या गावाला मी काल परवा आम्ही वेरुळ अजिंठ्याला गेलतो. अजिंठ्याला त्यावेळेस अगोदर बहिणाबाई चौधरीच्या घरी गेलो. नंतर वाटमध्ये मांगवीर बाबा लागतात, तिथे गेलो. गेल्यानंतर मांगवीर बाबाची कथा सांगितलेली आहे. नवरा बायको नदीला आणि मुलगा नदीला जेवायला गेलेले होते आणि त्याच गावात एक भला श्रीमंत मोठा माणूस गडीचा वाडा बांधत होता आणि मुळवे खोदलेले होते आणि त्यांनी कोणता माणूस कोण मिळेल या मुळव्यामध्ये घालण्यासाठी ते बरेच दिवसापासून शोध घेत होते. मग हे दोघं नवरा बायको आणि मुलगा नदीला जेवत बसलेला असतोय. त्यांचा पत्ता लागला. त्या दोघा नवरा बायकोला, मुलाला तो श्रीमंत माणूस घरी घेऊन येतो आणि डायरेक्ट त्या मुळव्यामध्ये तिघांनाही घातलं जातं आणि वरून दगड माती टाकली जाते. आमची माय माऊली आक्रोश करून रडते, आमचा बाप रडतो, लिकरू चिरकत असतं आणि त्या गावामध्ये दफन केलं जातं. ज्या गावात आमचा वंशज मुळव्यामध्ये दफन केला ते आमचं श्रद्धास्थान असू शकत नाही तर काय असू शकतंय. म्हणून आम्ही ही अंधश्रद्धा नाही, लोकांना म्हणजे आमचं झालं की काही असो तर ते मांगवीर बाबा जे आहेत ते आमचं श्रद्धास्थान आहे. जिथं आमच्या वंशजाला, आमच्या माईला, आमच्या बापाला, आमच्या भावाला त्या मुळव्यामध्ये गाडलंय. त्या गावामध्ये मांगवीर बाबाची मोठी जत्रा भरते. त्या मांगवीर बाबाचं मोठं मंदिर आहे. त्या मंदिराचा पुजारी कुंभाराचा पुजारी आहे. त्या कुंभारानं मला यथंबू माहिती सांगितलेलं आहे. त्या गावात फक्त प्रॉपरचं कोणीच नाही, फक्त बाईल लिकी आहेत. ज्याचं बुडालं त्याची बाईल लेक येऊन राहते. मूळचा त्या मांगवीर गावामध्ये कोणीच नाही. मांगवीर बाबा अंधश्रद्धा नसून आमचं ते श्रद्धास्थान आहे. ज्याला जे वाटायचं ते वाटू द्या. आमचं काही झाले की काय बी नाव बोट ठेवायचं, ते अंधश्रद्धा कशी असू शकते. ते आमचं श्रद्धास्थान आहे. तिथून मग हे औरंगाबाद कडले जे मांगवीर बाबा आहेत तर तिथून पादुका घेऊन गेलेले आहेत. जे मूळचे मांगवीर बाबा आहेत ते मांगवीर गावचे आहेत आणि तिथून मग मंदिराची स्थापना इकडे जे औरंगाबाद कडे आहे कुठं तर मांगवीर बाबा, ते तिथली पादुका आहे. तिथं पण मंदिर बांधलेलं आहे. ते आमचं श्रद्धास्थान आहे. सर, तुम्ही आता जे काही मांगीर बाबाचा इतिहास सांगितला, कारण हे मला माहित नव्हतं सर अगोदर. मला एवढंच ह्या बाबतीत म्हणावं वाटतं की कुणीही असेल, कुठल्याही जातीचा धर्माचा असेल, आपल्या पूर्वजाचा त्यांनी सन्मान केलाच पाहिजे. आपल्या पूर्वजाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल काही असेल त्यांचा रिस्पेक्ट करणं प्रत्येकाचंच कर्तव्य आहे असं मला वाटतं. फक्त मला एवढंच वाटतं की सर, समाज याच्या निमित्तानं अंधश्रद्धेत ढकलला गेला नाही पाहिजे एवढं. नाही, आता मांगवीर बाबा जे ठिकाण आहे, आता जे काही आपण जे माझे आजोबा असतील, वडील असतील, जे ठिकाण आहेत जिथं अंत्यविधी केलेली आहे तिथं आपण जाऊन नतमस्तक होतो. बरोबर. मी माझ्या इथं वडिलाची शेतामध्ये समाधी स्थळ आहे, तिथंच अंत्यविधी केलेली आहे. ते जागा जाऊन आम्हाला पवित्र वाटते, तिथं जातो येतो. तसं मांगवीर बाई याला अंधश्रद्धा म्हणताच येणार नाही सर. आपल्या बापाचा बाप मांगाचा मांग तिथं त्या मुळव्यामध्ये घालून मारला, मग ते होऊ शकत नाही का? आहे का नाही? माझा हे सर गैरसमज दूर झाला, कारण सोशल मीडियावर मांगवीर बाबाबद्दल भरपूर काही चुकीच्या कॉमेंट. अरे नेमकं काय होतं हे मांगाला ट्रोल करतेत. मांगाने चांगलंही वागलं तर तसं आता मातंग ऋषी हा विद्वान पंडित होता
राजे रजवाडे लोकांना विद्यादान देण्याचं काम करत होतं, ती अंधश्रद्धा आहे का? मांगीर बाबाला मुळव्यामध्ये घातलं, ती अंधश्रद्धा आहे का? माझ्या बापाची शेतामध्ये समाधी आहे, तिथं जातो, समाधानासाठी जातो, ती अंधश्रद्धा आहे का? आम्ही काही केलं की अंधश्रद्धा, आणि ते बाकीचे काय बी केलं तर त्याचं काही नाही, असं कसं होऊ शकते? ते अंधश्रद्धा नसून आमचं श्रद्धास्थान आहे असं मला वाटतंय नाही, आहेच ते आमचं श्रद्धा. नाही सर, प्रत्येकालाच आपली आपली श्रद्धा ठेवण्याचा अधिकार आहे. तसा अधिकार भारतीय संविधान देते. कुठल्या धर्माला मानायचं, कुठल्या विचारधारेला स्वीकारायचं. खरं तर मांगवीर बाबाचा इतिहास मला माहित नव्हता. ऐकून मला खरं तर गर्व वाटला की आपली पूर्वज लोक मुळव्यामध्ये जातात, आणि खरं तर याच्यावर खूप काही बोलायचं नाही, भावनिक मुद्दा आहे, पण मला वाटतं की हा तुम्ही जो काही गैरसमज आहे तो दूर केलाय असं मला वाटतं सर या निमित्तानं. ज्याला काय समजायचं ते समजून घ्यावं, पण आमचं ते बापाचं स्थान आहे. सर, सध्या एक खूप मोठा वाद उफाळून आलेला आहे की क्रांतीवीर लहुजी साळवे असतील आणि अण्णाभाऊ साठे असतील, हे महापुरुषांच्या यादीत नाहीत, त्यामुळे ते महापुरुष होऊ शकत नाहीत. ते काय महापुरुष आहेत का, असा आरोप केला जातोय. मला एवढं तुम्हाला विचारावं असं वाटतं की यादीत नाव नसलं म्हणजे एखादं हे आपले महापुरुष होऊ शकत नाहीत का? कारण सबंध मातंग समाज यांना जीव की प्राण मानतो, त्यांना पूज्यनीय मानतो, पूजतो त्यांना, मग हे महापुरुष नाहीत का सर? अरे, काही येड्या रताळ्याला हे समजत नाहीत. अण्णाभाऊला सम्राटवर टोल करत आहेत काही येड्या बाया. तिला माहित नाही, अण्णाभाऊ जगबदलाची भाषा बोलतात. अण्णाभाऊनं मानव जातीला बदलण्याचं साहित्य लिहिलेलं आहे, साहित्याचे शिरोमणी आहेत, आणि रशियाच्या अनुभवानीवरून या लोकांना संदेश दिलेला आहे. तर ते अण्णाभाऊचं यादीत नाव असण्याची काय गरज आहे? आमच्या हृदयात, प्रत्येकाच्या हृदयात अण्णाभाऊ आहेत. अण्णाभाऊ एवढं साहित्य कुणी लिहिलं नाही. अण्णाभाऊ एवढा अण्णाभाऊचं साहित्य जगामध्ये प्रकाशित होत आहे. जर्मनी, फ्रान्स, इटाली, जेवढे काही देश आहेत जगामध्ये अण्णाभाऊचं साहित्य प्रकाशित आहेत. जग अण्णाभाऊला ओळखतंय. रशियामध्ये अण्णाभाऊचे पूजक लोक आहेत. मग ह्या चिपड्या लोकांना म्हणजे कुणी म्हणायची काय गरज आहे? अण्णाभाऊला यादीत घेण्याची काही गरज नाही. देश ओळखतोय, जग ओळखतोय, अण्णाभाऊ आमच्या हृदयात आहेत. आणि दुसरी गोष्ट आता लहुजी साळवेचं सांगतो. लहुजी साळवेने इथून इंग्रजाला हाकलून दिलं. इंग्रजाच्या देशात लहुजी साळवेचं नाव आहे. या लहुजी साळवेनं आम्हाला सळो की पळो करून सोडलंय. या इंग्रजाला या देशातून हाकलून देण्याचं काम केलेलं आहे. एवढ्या महावीरांना, एवढ्या सरसेनापतीला, लहुजी साळवेला कुणी यादीत नाव ठेवलं काय, नाही ठेवलं काय? तो इंग्रजाच्या छाताडावर नाचणारा माझा बाप आहे. इथून इंग्रजाला घालून टाकणारा माझा बाप आहे. म्हणून या ठिकाणी लोकशाही जन्माला आलेली आहे. माझ्या बापानं इंग्रजाच्या छाताडावर जर नाचला नसता दांडपट्टा घेऊन, तर या देशातून इंग्रज गेले नसते. आणि मग पुन्हा तर म्हणजे यादीमध्ये नाव काय घ्यायची गरज आहे? तो सरसेनापती होते, लहुजी साळवे होते, आर्थिक सामाजिक शिक्षण धडे देणारे होते, शैक्षणिक धडे देणारा माझा बाप होता. त्याच्यानंतर लहुजी महात्मा फुलेंना घडवलं माझ्या बापानं, वासुदेव बळवंत फडकेंना घडवलं, अनेक शिष्य तयार केले. अशा शिष्यांना तयार करून इंग्रजाच्या विरोधात बंड करणारा माझा बाप, यादीत नाव ठेवलं काय, नाही ठेवलं काय, आम्हाला काही फरक पडत नाही. बोलणारे थोतांड आहेत ते. सर, खूप महत्वाची माहिती तुम्ही सांगत आहात. आता एक थोडस मी दुसऱ्या मुद्द्यावर जातो. उपवर्गीकरणाच्या निमित्तानं आज महाराष्ट्रामध्ये जो काही हल्लोकल्लोळ माजलेला आहे, उपवर्गीकरणाच्या बाबतीत तुमचा विचार काय आहे? आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय शासन 100% लागू करील. तांत्रिक बाबी असतात, अडचण असतात, सर्वांचा विचार विनिमय घेऊन हे उपवर्गीकरणाचा निर्णय लागू करावा लागतो. अचानक करता येत नाही. उपवर्गीकरणातून सर मातंग समाज आणि बाकीच्या जातींचा विकास होईल असं वाटतं तुम्हाला? वाटते सर. ज्याचं त्याला बकड वेगवेगळं जर टक्केवारी मिळाली तर निश्चितच आतापर्यंत मिळालाच नाही. उदाहरण म्हणजे बार्टीमध्ये जसं आतापर्यंत मातंग समाजाला लाभ मिळाला नाही, तसं इथे म्हणजे आतापर्यंत रिझर्वेशन मध्ये 13% मातंग समाजाला मिळावा तेवढा लाभ मिळालेला आहे. म्हणून हे अ ब कड जर मिळालं तर त्याच्यात किती टक्केवारी मिळू तेवढं तर मिळेल.
आतापर्यंत काहीच मिळालं नाही मातंग समाजाला. म्हणजे म्हणजे काही जण असं म्हणतात की हे उपवर्गीकरण जे आहे ते कायदेशीर नाही, राज्य घटनेची त्यातून हत्या होत आहे आणि राज्य घटना संपवण्याचं हे एक षडयंत्र आहे असं काही म्हणतात. म्हणजे राज्यघटनेमध्ये आतापर्यंत किती बदल झालेला आहे. म्हणजे हे उपवर्गीकरण लागू करणे म्हणजे किंवा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यामुळे सुप्रीम कोर्ट हे संविधानाच्या विरोधात आहे का? नाही. घटनेमध्ये बदल, एखाद्या कलमामध्ये बदल करून काही करता येते. आतापर्यंत किती कलमा बदललेले आहेत. बदल करून परिस्थितीनुरूप बदलता येते. तसं उपवर्गीकरणामध्ये सुद्धा संविधानामध्ये जे काही कलम आहे त्याच्यामध्ये बदल करून देता येईल. ह्याच्यामध्ये काही कुणाचा तोटा नाही, घाटा नाही, काहीच नाही. तर फायदा होईल बदलल्यानंतर, दिल्यानंतर. सर, उपवर्गीकरणामधूनच एक आरोप पुढे केला जातो की मातंग समाज हा नवबौद्धांच्या तुलनेमध्ये खरंच मागे आहे. आरोप थोडा नंतर घे मी. मातंग समाज हा आंबेडकरी चळवळीमध्ये अगोदरपासूनच बौद्धांच्या बरोबर आहे. मग मातंग समाजाचा बौद्धांच्या तुलनेमध्ये विकास का झाला नाही सर? आता अलीकडे मातंग समाज सुद्धा प्रगतीच्या पथावर आहे, शिक्षण घेत आहेत. कोणी म्हणाले ह्याला शिकू नका म्हणले का? आम्ही शिकलो, पुढे गेलो. पण मातंग समाज बी शिकत आहे आणि आता त्या पाऊल वाटेवर आहे आणि निश्चितच मातंग समाजाची इथून प्रगती होईल. आणि अवकड हे उपवर्गीकरण झाल्यावर तर निश्चितच जेवढा हिस्सा मिळायचा आहे तेवढा मिळेल. निश्चितच मातंग समाजाची प्रगती होईल. मग दुसरा एक महत्वाचा आरोप, फक्त आरोपच मला करावेसे वाटतात की बाबा विरोधकाकडून म्हणा किंवा नवबौद्ध बांधवाकडून असा आरोप केला जातोय की सर्वांना समान संधी होती, आम्ही कुणाला रोखलं होतं का? तुम्ही आमच्यासोबत स्पर्धा करा, आमच्याही पुढे निघून जा, हा आरोप केला जातो सर. उपवर्गीकरणाची काय गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं थोतांड खोटं आहे हे असं म्हणणं. तर तिथं जे काही आहेत पूर्वी 13% 13% अधिकारी असतील, कोणी असतील, त्यांनी म्हणजे मातंग समाजाला संधी दिली नाही. कुठं एखादी वेळेस नोकरीचा चान्स आला किंवा ते बार्टीचं उदाहरण आहे साधं. बार्टीमध्ये किती मुलं आहेत मातंग समाजाची? कोणीच नाहीत. असंच नोकर भरतीमध्ये सुद्धा मातंग समाजावर अन्याय झालेला आहे. त्यांनी काही म्हणलं म्हणजे काय होते? मातंग समाजावर जसं बार्टीतून अन्याय झाला तसं इतर नोकर भरतीमधून मातंग समाजावर अन्याय झालेला आहे. उपवर्गीकरण लागू करण्यात यावं म्हणजे संविधानात बदल नाही, घटनेमध्ये दुरुस्त करून अप्रगत समाजाला प्रगतीकडे घेऊन जाता येते. म्हणून कुणाचं काही पोट दुखण्याची गरज नाही. म्हणजे जसं ओबीसी मध्ये बदल केला होता, जसं ओबीसी मध्ये बदल केला, अबकड केलं, तसं आताही शासनानं करावं आणि अबकड करून न्याय द्यावा मातंग समाज. मी पण काल लातूरच्या सभेमध्ये सुकुमार कांबळे सरांचं एक वाक्य ऐकलं होतं की घटना उपवर्गीकरण म्हणजे घटना बदलणं नाही, घटनेची दुरुस्ती आहे. दुरुस्ती करता येते, बदल करता येत नाही असं त्यांनी म्हटलं. बरोबर आहे, त्यांचं सुकुमार कांबळे सरांचं म्हणणं बरोबर आहे. दुरुस्ती करता येते, बदल करता येत नाही. दुरुस्ती करून अबकड देण्यात यावं. पण तत्पूर्वी काय केले? सुप्रीम कोर्टानेच निर्णय दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाला विरोध करणे म्हणजे ते सुप्रीम कोर्ट काही संविधानाच्या बाहेर राहून निर्णय दिलेला आहे का? म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा संविधानाला धरूनच आहे, म्हणून कोणी विरोध करण्याची गरज नाही. तर मला आता शेवट, आता उपवर्गीकरणावर जास्त मी काही बोलणार नाही कारण आज आपला विषय वेगळा होता. पण शेवट एक प्रश्न मला विचारावा वाटतो की ज्या आरक्षणामुळे नवबौद्ध बांधवांचा विकास झाला, आरक्षण जर नसतं तर मला वाटतं त्यांचा विकास तेवढा झाला नसता. त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, परिवर्तनाचे लढे उभारले, हा नंतरचा भाग आहे. पण त्यांचा विकास होण्यामध्ये पहिली जर गोष्ट मला काय वाटतं ते आरक्षणच आहे. त्यामुळे आरक्षणामुळेच बौद्ध बांधवांचा विकास झाला. मग आरक्षणामुळे विकास झालेला असताना सुद्धा तेच नवबौद्ध बांधव इतर 58 जातींना आरक्षण म्हणजे उपवर्गीकरण होऊ नये असं विरोध करतात. याचं खरं नेमकं कारण काय असू शकतं सर? यांचं नेमकं कारण म्हणजे आतापर्यंत जशा आपण सवलती उचललेल्या आहेत, सगळा लाभ, सगळ्या सवलती आपण घेतोय, तशाच पद्धतीने पुढे आपल्यालाच मिळतील म्हणून ते विरोध करत आहे. म्हणजे जर का उपवर्गीकरण झालं तर दुसऱ्याचा जो वाटा खायला मिळत होता तो मिळणार नाही असं म्हणायचं का तुम्हाला? म्हणजे जे वाटा आहे, ज्याचा त्याला वाटा मिळणार आहे, त्यांना मिळणार नाही. बऱ्याच लोकांना 58 म्हणजे जे काही 59 जाती आहेत त्याच्यातल्या बऱ्याच जातीला हे आरक्षणच माहित नाही, नोकऱ्या माहित नाहीत. म्हणजे अशा पद्धतीनं ते ज्यांना माहित नाही
त्याच्यात आपल्याला हिस्सा खाता येते म्हणजे ते असं लोक काही स्पर्धेतच येणार नाही, येणार नाही, जे ज्याचा लाभ स्पर्धेत गेले तेच खाणार. तेच खाणार. म्हणून त्यांचं हे आटापिटा चालू आहे. सर, आज अण्णाभाऊंची जयंती आहे आणि जवळपास 1 महिना हा जयंतीचा कार्यकाळ चालू राहणार आहे. अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं मला अण्णाभाऊंच्या शेवटचा जो कार्यकाळ होता तो कसा होता? मला अण्णाभाऊचा शेवटचा काळ शंकर भाऊने सांगितलेला आहे. तर अण्णाभाऊने फकीरा चित्रपट तयार केला आणि या चित्रपटामध्ये अण्णाभाऊनी सावळ्याची भूमिका केलेली होती आणि मग चित्रपट दर्जेदार तयार झालेला होता. पण हा चित्रपट तयार करण्यासाठी 2.5 लाख रुपये फायनान्स करून घेतलेले होते. मग त्यांच्यासोबत 2-4 मित्र होते. अण्णाभाऊ मितभाषी होते, अण्णाभाऊ बोलत नव्हते. अण्णाभाऊच्या बऱ्याच कादंबऱ्यावर चित्रपट निघाले. आवडी असेल, लाडी असेल, माकडीचा माळा असेल, बऱ्याच कादंबऱ्यावर अण्णाभाऊचे चित्रपट निघाले. पण अण्णाभाऊला त्या चित्रपटातून फायदा झाला नाही. हा तर चित्रपट अण्णाभाऊनं स्वतः तयार केला, दिग्दर्शन सगळं त्याचं स्वतःच अण्णाभाऊचं होतं. मग चित्रपट तयार झाल्यानंतर फायनान्स 2.5 लाख रुपये घेतले होते. मग त्यांचे मित्र म्हणाले, हे फायनान्स जर चित्रपट नाही चालला अण्णाभाऊ तर हे फायनान्स कसं भरायचं, म्हणजे फायनान्सचं कर्ज आपल्या उरावर राहील. अण्णाभाऊ काहीच बोलले नाहीत. त्यांच्या सोबत जे चित्रपट तयार करायला होते कोणी, तर त्यांनी सेन्सर बोर्डला हा विकला चित्रपट फकीरा, आणि फकीरा चित्रपट विकल्यानंतर फायनान्सचे रुपये देऊन वर त्यांनी सेन्सर बोर्डाकडून काही जे नफा घेतला, म्हणजे 4 लाख असेल, 1.5 लाख रुपये असेल, तर अण्णाभाऊच्या मित्रांनी अण्णाभाऊच्या परस्पर सेन्सर बोर्डला फायनान्सचे रुपये कटवून दुसरा नफा खाला. पण अण्णाभाऊला कळू दिले नाहीत आणि अण्णाभाऊ वर याचा खूप मोठा परिणाम झाला. अण्णाभाऊ तिथं खचले. सोबतच्याच माणसाने दगा दिला. चित्रपट चलत नाही म्हणाले, चित्रपट तर तुफान चलत होता, चालला चित्रपट. तर अण्णाभाऊच्या मनाला ही एक मोठी खटकलं. जिथं खटकलं चित्रपटापासून अण्णाभाऊ मित्रापासून दूर राहिले, याचाही परिणाम झाला. त्याच्यानंतर अण्णाभाऊला शासनानं जे घर दिलं होतं ते कर्जामध्ये काही तांत्रिक अडचणी पडल्या असतील मधुकर साठेंना, त्या अडचणीमध्ये मधुकर साठेनं घर गिरवी ठेवलं आणि मग या सगळं आर्थिक विवंचनेचा अण्णाभाऊवर खूप परिणाम झाला. अण्णाभाऊ तिथं म्हणजे अण्णाभाऊचं खचीकरण झालं. चित्रपट कादंबऱ्यावर झाले, पण त्याचा फायदा कुणी घेतला? ज्यांनी चित्रपट तयार केले त्यांनीच घेतले. अण्णाभाऊच्या 8-9 कादंबऱ्यावर चित्रपट निघून सुद्धा अण्णाभाऊ जैसे ते राहिले. अण्णाभाऊ मितभाषी होते. अण्णाभाऊच्या मितभाषीपणाचा या सोबतच्या लोकांनी फायदा घेतला. अण्णाभाऊचा शेवट अशा पद्धतीने झालेला आहे. सर, आज कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सबंध मातंग समाजाला तुम्ही संदेश म्हणून काय सांगाल? आज मी मातंग समाजाला संदेश देऊ इच्छितो की शाळेमध्ये मातंग समाजाची मुलं जातात, पहिलीपासून जातात, पण त्यांना शिक्षणामध्ये रुची नसते आणि बरेचसे म्हणजे मातंग समाजाची मुलं ढकलपास 12वी पर्यंत जातात. तर आज मी असा संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक मातंगवाड्यामध्ये लहुजी साळवेंच्या नावानं वर्ग चालले पाहिजेत. 1ली, 2री, 3री, 4थीच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रायव्हेट वर्ग तयार करावेत मातंग समाजानं. मातंगवाड्यात एक शिकलेला मुलगी किंवा मुलगा मास्तर म्हणून ठेवावा. 1ली ते 4थी पर्यंतच्या मुलांना तरबेज बनावं. मी हेडमास्टर राहिलेलो आहे. कारण आलेले मुलं ढकलपास, लिहिता वाचता येईना, 10वी पर्यंत ढकलपास करतात आणि त्या मुलामध्ये काही प्रगती होईना. म्हणजे पाया पक्का करण्यासाठी महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला संदेश देतो की प्रत्येक मातंगवाड्यातून 25-30 मुलं होतील 4थी पर्यंत आणि तिथं सुशिक्षित बेकार असलेला मुलगा किंवा मुलगी शिक्षक म्हणून ठेवा. आपल्या लेकराला तरबेज बना. शिक्षणात मन लागलं, लिहिता वाचता आलं तर ते मुलं पुढे शिकतील. लिहिता वाचताच येईना, लेकराला 50% ढकल पास केलं जाते, पुढे लोटलं जाते, म्हणून प्रगती होत नाही. एखाद्या मातंगवाड्यामध्ये 50 मुलं असतील तर पर हेड महिन्यात 100 रुपये द्या शिकवणाऱ्या गुरुजीला.
एखाद्या मातंगवाड्यात 20 मुलं असतील तर पर हेड मुलाला 200 रुपये शिकवणाऱ्याला द्या. आधी पाया पक्का करा आणि निश्चितच 10 वर्षामध्ये मातंग समाजामध्ये शिक्षणाचं बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आमची मुलं म्हणजे लिहायलाच काही येत नाही म्हणून शिक्षणापासून दूर होते. मास्तर बदाबद मारतेत, काहीच येत नाहीत. 8वी 9वी पर्यंत काही जातेत, तिथून घरी बसतेत. 9वी 10वी पर्यंत जातेत, 9वी 10वी काही घरी बसतेत. काय पास झालेले मुलं 1-2 कॉलेजला जातेत आणि त्याच्या पुढे 12वी झाली की बंद होते. आता शिक्षणाकडे वळलं पाहिजे, वळत आहेत, परंतु काय केलं पाहिजे, लवजी साळवेच्या नावानं प्रत्येक मातंगवाड्यामध्ये प्रायव्हेट वर्ग चालले पाहिजेत. प्रायव्हेट गुरुजी मातंगवाड्यातलाच ठेवायचा शिकवायला. समाज मंदिर हे शिक्षणासाठी तयार केले पाहिजेत. प्रत्येक समाज मंदिरामध्ये मातंग मुलाच्या शिक्षणासाठी शाळेतलं शिक्षण सोडून वेगळं, आपल्या मातंगवाड्यातील शिक्षण वेगळं. समाज मंदिर हे शिक्षणाचे केंद्र बनले पाहिजेत. मुलांना जर गोडी निर्माण झाली तर ते मुलं पुढे शिकत राहतात आणि शिकत राहून उच्च पदावर जातील, उच्च डिग्र्या प्राप्त करतील. मुळात मातंग समाजाच्या प्राथमिक जे आहे, प्राथमिक शिक्षण आहे ते दर्जेदार मिळत नाही. मातंग समाजानं आता यापुढे शिक्षणाकडे वळावं. शिक्षणाकडे वळल्यानंतर निश्चितच जे विचार महापुरुषांची विचारधारा आहे त्या महापुरुषांच्या विचारधारेवर चालावं, एवढाच मी संदेश देतो. सर, मागच्या बऱ्याचशा वेळापासून आपण चर्चा करत आहोत. मला वाटतं या जयंतीच्या निमित्तानं आपण अण्णाभाऊंच्या विविध पैलूंवर आपण प्रकाश टाकलेला आहे आणि मातंग समाजाला सुद्धा खूप चांगला संदेश दिलेला आहे. आणि सोशल मीडियावर जे काही गैरसमज वगैरे आहेत त्यांच्यावर सुद्धा तुम्ही बऱ्या चांगल्या पद्धतीनं प्रकाश टाकला असं मला वाटतं. सर, या जयंतीच्या निमित्तानं आपण वेळ काढलात आणि या चॅनलसाठी आपण मुलाखत दिलात, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. जय लवजी सर. धन्यवाद. जय लवजी. मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक वरून पाहत असाल तर या पेजला तुम्ही फॉलो करा. मित्र हो, अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून मी घेऊन येत असतो. चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा. धन्यवाद.